सो हे गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर मित्रांनो, आज आपण गावी आलो. आपल्या मागचा परिसर बघून तुम्हाला कळलंच असेल. तर आजचा व्हिडिओ खूप 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 स्पेशल असणार आहे. आज आपण जाणार आहे नदीकाठी आणि बनवणार आहे एक भन्नाट असा चिकन रोस्ट रेसिपी. तर मित्रांनो, आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. तर ह्या व्हिडिओला आहे ना शेवटपर्यंत बघत राहा. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर चला आपण आता आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. मित्रांनो, हाच तो स्पॉट आहे जिथे आपण खूप वेळा फिशिंग करायला आलो आहे. ह्या नदीवरती आपण खूप फिशिंग केले आहेत, गळ्याने मासे पकडायला आलो आहे. पण ते काय व्हिडिओ आपण अपलोड केले नव्हते कधी. तर आत्ता आपण आहे ना या नदीच्याच पात्रामध्ये आपल्याला त्या साईडला वरती जायचं आहे. कारण की तिकडे आहे ना एक अशी जागा आहे ना मस्त सुंदर, म्हणजे एकदम शांत वातावरण आणि बसण्यासाठी पण चांगलं. तर इथला तुम्ही लोकेशन बघा, किती मस्त वाटतंय. हा बघा, पक्ष्यांचा आवाज सुद्धा मित्रांनो ऐकायला येतं, एवढी शांतता आहे इथे. काय वाटतं हर्षदीप, कसं वाटेल आपला आजचा व्हिडिओ? चांगला. चांगला. हर्षदीप आहे ना लाजतोय आपल्या कॅमेरासमोर यायला. तर काय काय बोलू शकतो हर्षदीप तू? काय बोलायचं तुला? काय बोल, काही पण बोल. आमच्या व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नक्कीच मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण या स्पॉटवरून निघूया आणि आपला जो मेन स्पॉट आहे, आपल्याला ज्या ठिकाणी रेसिपी बनवायचे पोहण्यासाठी आहे, तिकडे जाऊन आपण आता भेटूया. तर चला आता तिकडेच जाऊया. सो हे गाईज, आता आपण आलो आहे आपल्या स्पॉटवरती, जे म्हणजे तुम्ही माझ्या मागे बघू शकता. हाच तो स्पॉट आहे जिथे आपण खूप वेळा फिशिंग करायला आलो आहे. आणि मी तुम्हाला आता खालती जाऊन दाखवतो जिथे आपल्याला कुकिंगचा रेसिपी करायचा आहे. हे बघा, हा तो स्पॉट आहे. आणि या स्पॉटवरती बघितलं ना मित्रांनो, खूप म्हणजे खूप चांगली जागा आहे. आणि इथे आपल्याला खूप चांगलं मस्त शांत वातावरण बघायला मिळतं. हे बघा, तुम्ही आता बघितलं तर हा बघा किती शांत वातावरण आहे, खूप मस्त वाटतं मित्रांनो इथं. तर इथे आम्ही आता दोघंच आहे, मी आणि हर्षदीप. तर हर्षदीप, कसं वाटतंय तुला इथं आपण आज कुकिंगसाठी आले? मस्त. तर मित्रांनो, आता आम्ही ह्या साईडला, हा बघा इथे ही जी पाठची जागा आहे ना, इथे थोडंसं हे करूया आणि इथे आपण कुकिंगचा रेसिपी करूया. जी आता चिकन रोस्ट करण्यासाठी आणलं आहे ते इथेच करूया. कारण की मस्त वातावरण, थंड आणि शांत, मस्त मजा येईल. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. चला. तर मित्रांनो, आता आपण चिकन आणलं आहे ना, हे बघा, हे चिकन आपण असं पूर्ण काढून घेऊया आणि ह्याच्यामध्ये ठेवून ह्याला वॉश करूया पूर्ण आणि याला मॅरिनेट करून ठेवूया थोडा वेळ. तोपर्यंत आणि मॅरिनेट होईपर्यंत आपण पाण्यात डुबकी मारून थोडं एन्जॉय करूया. तर मित्रांनो, आपण थोडंसं बॉटलमधल्या पाण्याने वॉश करतोय. हे बघा, थोडंसं याला वॉश करून घेऊया. मी आधीच वॉश करून आणलं याला पूर्ण घरातून. तर मित्रांनो, फायनली आपला चिकन पूर्ण वॉश करून व्यवस्थित झाला आहे. आता याला आपण थोडेसे कट्स काढून त्याच्यामध्ये कट्स करूया आणि मसाला वगैरे बनवून त्याला मॅरिनेट करण्यासाठी थोडा वेळ ठेवूया. तर मित्रांनो, आता आपण चिकनला आहेत ना, चिकन चांगला वॉश करून झाला आहे आपला. हे बघा, ह्याला आता थोडेसे आपण असे कट्स काढूया, जेणेकरून आपण जो आता ही पेस्ट बनवली, हे बघा, ही आता आपली पेस्ट रेडी आहे. तर आता पेस्ट करून त्याला लावूया, जेणेकरून मसाला व्यवस्थित लागला पाहिजे. तर मी आता ह्याला असे कट्स करतोय. कट्स काढणं खूप जरुरी आहे, कारण की चांगलं बनलं. तर मित्रांनो, आता एवढे आपण कट्स काढलेले आहेत. तर आता मी ही पेस्ट आहे ना, ह्याच्यामध्ये थोडा आपले घरगुती जे तिखट मसाले असतात ते मिक्स करतो, नमक वगैरे सगळं, जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित लागलं पाहिजे, टेस्टी झालं पाहिजे. तर हे मी तिखट टाकतो आहे त्याच्यामध्ये. तर मित्रांनो, आता ही पेस्ट मिक्स करूया मस्तपैकी. दही टाकलेलं आहे ऑलरेडी मी याच्यामध्ये. तर हिला चांगलं असं मिक्स करतो आणि त्याला लावूया. एकदम जबरदस्त मजा येईल. मित्रांनो, तुम्ही असा कधी अनुभव केला आहे का मित्रांसोबत? तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आपल्याला कमेंटमध्ये सांगा. तर हे बघा, ही आपली पेस्ट पूर्ण रेडी आहे. हे बघा, आता मी ही पेस्ट आपल्या चिकनला लावतो. हे बघा, अशी पूर्ण आपण हे चिकनला लावून घेऊयात. हे बघा, तुम्ही बघू शकता चिकन पूर्ण रेडी आपलं मॅरिनेट करायला ठेवलं मी. आता थोडा वेळ ठेवतो मॅरिनेट करूया याला. तोपर्यंत आपण पाण्यामध्ये डुबकी मारून येऊयात.
तर मित्रांनो ते आपला चिकन मॅरिनेट झालेला चिकन आहे. तर आता पहिला आपण काय करूया, इथे खाली आपल्या इथे काती आहे सगळी, त्याच्यामुळे आपण केळीची पानं लावणार आहोत खाली. हे बघा इथे केळीची पानं ठेवूया आणि ह्याच्यावरती आपल्याला चिकन ठेवायचं आहे. इथे आता मी अशी 2 केळीची पानं लावलेत. हे बघा 2 केळीची पानं आपली लावून झालेत व्यवस्थित. कसं ठेवता येतं हा बघा. तर मित्रांनो हे बघा, आपण आपली कोंबडीला पूर्णपणे आतमध्ये असं टाकलाय. हा बघा पूर्ण लावून झालंय. ह्याच्यावरती आता जी आपला ग्रेव्ही उरलेली आहे ते आपण ह्याच्यावरती थोडंसं टाकूया वरतून. अशा प्रकारे आपण पूर्ण लावून घेऊया याला. आता मित्रांनो आपण हा डबा ठेवूया. पूर्ण डब्याला पूर्ण असा पॅक झाला पाहिजे. आणि आता बाहेरून आपण आता याला आग देऊया. आम्ही खूप एक्सायटेड आहे, कारण की ह्याच्या आधी मी कधी असा रेसिपी किंवा असा व्हिडिओ कधीच बनवला नाही. आणि मी जे आता हे बनवणार आहे ते हे खायचा मला खूप एक्सायटेड आहे की त्याची टेस्ट कशी बनणार आहे किंवा काय. तर तुम्ही या व्हिडिओला एन्जॉय केला असेल असं मला वाटतंय. तर आता आपण नंतर झाल्यावरती बघूया कसा बनला आहे आणि काय ते. मित्रांनो तुम्हाला आता कळत असेल की आम्ही आता किती खूप एन्जॉय करतोय इथे ह्या जागेवरती. हे बघा हर्षदीप, काय वाटतं तुला आपलं चिकन कसा बनणार आहे? एकदम कसा बोल, जबरदस्त. जबरदस्त. तर मला पण असं मित्रांनो वाटतंय की आपला चिकन आहे ना खूप एकदम स्पायसी आणि जबरदस्त बनला असेल. कारण की ती ज्या ग्रेव्ही बनलेली ना, तो आपण त्याला मॅरिनेट करताना लावला, खूप सुपर झालेला. तर हे बघा तुम्ही पाठचा आपला व्ह्यू बघू शकता, एकदम जबरदस्त वाटतंय. तर आपल्याला काय होतं माहिती, आपल्या गावी आल्यावरतीच आहे ना आपल्याला हे सगळे अनुभव आता येतो. कारण नदीकिनारी जाऊन आपण असं शांत वातावरणात बसणार आणि आपण असं जेवण बनवणार आणि खाणार, ते खूप म्हणजे एकदम मस्त वाटतं. तर आता आपण ना, आता जे आपण मॅरिनेट करायला वेट करतो तिकडे त्या साईडला आपला डबा ठेवलेला आहे ना, तर तो डबा आता आपण उचलून बघूया की आपलं चिकन प्रॉपर रेडी झालं आहे की नाही ते. तर आता पहिला आपण काय करूया, पहिला आता हे बाजूचं साईडला करून घेऊया. कारण की आपला शिजलं आहे की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे ना पूर्ण. हे बघा वरती पण आपण ठेवलेलं. अँड गाईस आता मी हा कपडा आणि याला उचलत आहे वरती. हा बघा. ओ मित्रांनो चिकन पूर्ण शिजला आहे पण अर्धा खाली पडला आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता हात भाजणार आहेत. तर थोडा आपण आता काहीतरी करायला पाहिजे. आपल्याला काहीतरी करून आपलं हे उचलून आपल्या प्लेट मध्ये ठेवायचं. प्लेट मध्ये. तर दोस्तों आप देख सकते हो हमारे यहाँ पे चिकन अपना रेडी हुआ है. तर आता आम्ही या चिकनला पूर्ण तर मित्रांनो फायनली आपला चिकन आता रेडी झालाय. आणि हर्षदीप बघा कसा एकदम पूर्ण खायला आता पूर्ण उत्सुक आहे. मी सुद्धा खूप एक्साइटेड आहे. तर तुम्हाला दाखवतो पहिले चिकन. हे बघा हे आहेत 2 लेग पीस, चिकन लेग पीस. आणि हे बघा दही आणि पूर्ण हा त्याचा विंग्सचा भाग. तर मित्रांनो खूप भारी झालंय चिकन, खूप स्पायसी वाटतंय. तर आता खायला सुरुवात करूया. तुम्ही सुद्धा या खायला. तर चला सुरुवात करूयात. तर पहिलं मित्रांनो आहे ना, आपण खायला सुरुवात करायच्या आधी पहिलं इथं जागेवाल्याला थोडंसं काढून ठेवूया आपण. कारण की आपण ज्या वेगळ्या ठिकाणी जाऊन आपण जे काय करतो ना, बाहेर जाऊन बनवतो त्या ठिकाणी हे देणं खूप कंपल्सरीच असते आपल्या इथे. तर त्यामुळे आता थोडंसं आपण काढूया. दही आणि चिकन थोडंसं काढून ठेवलं आहे. तर ते आता आपण तिथं बाजूला जाऊन ठेवूया. हे बघा हर्षदीप तिथं ठेव. तर मित्रांनो आपण जागेवाल्यासाठी सुद्धा ठेवलेलं आहे. आणि हे मित्रांनो देणं आहे ना आपल्या इथला कोकणामध्ये तो खूप इम्पॉर्टंट असते. आणि खूप म्हणजे आपण आता त्यांच्या जागेमध्ये येऊन बनवलं आता एवढं चिकन रेसिपी आपल्याला त्यांनी साथ दिली म्हणजे असं एवढं चांगलं बनवण्यासाठी. तर मित्रांनो हे देणं खूप कंपल्सरी आहे, खूप द्यावंच लागतं. तर आता ते देऊन आता आपण त्या दगडावरती बसून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया खायला. चला.
ठेवी तर गाईज आपलं आता चिकन आणि दही पूर्ण रेडी आहे. तर मित्रांनो खूप तोंडाला पाणी सुटतंय आणि कधी खातोय असं झालंय. खूप भारी वाटतंय आणि या शांत वातावरणात खायची खूप मजाच वेगळी आहे. काय म्हणतो हर्षित, तुला कसं वाटतं इकडे मजा येते की नाही? मग मजा फुल मजा. तर मित्रांनो आता खायला सुरुवात करूया. चला असं वाटतंय की कधी खातोय. खाऊया आता चला. तर मित्रांनो हे बघा. वाव. मित्रांनो खूप आणि खूप टेस्टी एकदम जबरदस्त चिकन बनलं. तुम्ही पण बनवा असाच. काही तुम्ही गावाला आलात तुमच्या मित्रांसोबत जावा बाहेर नदीच्या किनारी असं बनवा. खूप भारी वाटतं. एक नंबर मजा येतं. सुपर्ब. मी तर पहिल्यांदा ट्राय केलं पण एवढं मस्त वाटतंय ना, खूप सुंदर. तिखट लागले. तर मित्रांनो आपलं चिकन थोडं खाऊन झालंय. एक नंबर. वा. टेस्ट आहे की नाही? मग भारी वाटते ना. वरचं असं कडक असतं ना कोथरी. हो. मजा आली. मित्रांनो आपण आलोय घरी आणि तिकडे आपल्याला एंडिंग शूट करायला मिळाली नाही कारण की आपला मोबाईल स्विच ऑफ झालेला. आणि आता मित्रांनो आहे ना, आजचा व्हिडिओ आहे ना खूप म्हणजे खूप मजा आली आम्हाला. तर मी पहिल्यांदाच असा व्हिडिओ बनवला आहे जे की नदीकाठी जाऊन असा चिकन रोस्ट बनवणं किंवा जंगलामध्ये असं चिकनचं रेसिपी करणं हे मी माझ्यासाठी पहिल्यांदाच होतं. तर खूप मजा आली आणि नदीचं ते निसर्गरम्य वातावरण, शांतता खूप म्हणजे खूप मस्तच होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नसेल आवडला तर डिसलाईकसुद्धा करा, काही हरकत नाही. तर मित्रांनो भेटूया आणखी अशाच व्हिडिओमध्ये. बाय बाय.